नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। वैजापूर नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय सूरज सुभाष शिंदे या तरुणाला न्याय द्या। सूरजच्या परिवाराला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या। विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेली नीट आणि एनटीए परीक्षा तात्काळ रद्द करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावातील सूरज सुभाष शिंदे या 19 वर्षीय तरुणाने नीटचा पेपर फुटल्यामुळे आत्महत्या केली। आई बाबा मला माफ करा, मी पुढच्या जन्मी डॉक्टर बनून येईल, असे त्याने आत्महत्या करतेवेळी पत्रात लिहून ठेवले होते। आतापर्यंत भारतात नीटचा पेपर फुटल्यामुळे 21 तरुणांनी आत्महत्या केली आहे। तसेच सूरज शिंदे हा विद्यार्थी या व्यवस्थेचा 22वा बळी ठरला। एनटीए आणि नीटच्या स्पर्धात्मक यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांवर होणारा अमानुष मानसिक ताण सहन करण्यासारखा नाही। विद्यार्थ्यांना नीटच्या पेपरमुळे कुठेतरी ताण येतोय आणि कुठेतरी विद्यार्थी आत्महत्या करतायत। तर आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सांगू इच्छितो की एनटीए जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ती बरखास्त करावी। आम्ही ही खूप दिवसापासून मागणी करतो सरकारकडे, परंतु सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे आणि या एनटीए मार्फत, या संस्थेमार्फत जी नीटची परीक्षा घेतली जाते आणि मग कुठेतरी ही खाजगी कोचिंग क्लासेस मार्फत कोचिंग चालवल्या जातात आणि विद्यार्थ्यावर अशा प्रकारे हा पेपर फुटतो आणि विद्यार्थी या ठिकाणी आत्महत्या करतो। या ठिकाणी हा सूरज शिंदे 19 वर्षीय विद्यार्थी आहे वैजापूर तालुक्यातील। या विद्यार्थ्याने त्याच्या घरच्याला एक सोडचिठ्ठी सोडून या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। परंतु या सूरज शिंदेच्या पालकांना भेटण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आहेत, या ठिकाणी कोणताही मंत्री भेटायला आलेला नाही, कोणता आमदार या ठिकाणी भेटायला आलेला नाही। त्या ठिकाणी आम्ही या विद्यार्थ्याच्या पालकांना आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी ही मागणी करत आहोत। आणि यानंतर या ठिकाणी आम्ही हे सांगू इच्छितो की अशा प्रकारे कोणतीही घटना या ठिकाणी घडणार नाही, यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत। मग तुमच्या या लाक्षणिक उपोषणामध्ये काय मागणी काय आहे तुमची? या ठिकाणी सूरज शिंदे या विद्यार्थ्याने जे आत्महत्या केलेली आहे 19 वर्षीय, त्याच्या पालकांना सरकारकडून आर्थिक निधी म्हणून 1 कोटी रुपये देण्यात यावे ही आमची मागणी आहे। एनटीए यानंतर नाव काय? उमेश शिंगळे। उमेश शिंगळे। सूरजने ज्या प्रकारे नीटचा पेपर फुटल्यामुळे आत्महत्या केली, त्यांनी त्यावेळी चिठ्ठी लिहून ठेवली की आई बाबा मला माफ करा, मी पुढच्या जन्मी डॉक्टर बनून येईल, हे सूरजचे या ठिकाणी शब्द होते। ही फक्त सूरजच्या मनातील भावना नव्हती, तर आतापर्यंत भारतामध्ये 21 मुलांनी आत्महत्या केली आणि सूरज शिंदे हा या व्यवस्थेचा 22वा बळी ठरला। आम्ही 2 दिवसापूर्वी सूरजच्या घरी गेलो, सूरजच्या आई वडिलांना भेटलो। आम्ही त्यांच्या दुःखामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन या दोन्ही संघटना आम्ही सहभागी झालो। त्याचबरोबर सूरजच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचबरोबर एनटीए आणि एनटीएच्या माध्यमातून राबवण्यात येणारी नीट परीक्षा, या परीक्षा बरखास्त करण्यात याव्या आणि एक 12वीच्या बेसिसवर पारदर्शी पद्धतीने विद्यार्थ्यांचा ताण कमी करणारी एक यंत्रणा राबवण्यात यावी, अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। त्याचबरोबर या लाक्षणिक उपोषणातून आम्ही लोकांना आवाहन करतोय की आमच्या सोबत सामील व्हा आणि समोर ज्या आत्महत्या म्हणजे समोर ज्या काही आत्महत्या होतील त्याला नक्कीच त्या ठिकाणी आळा बसेल। शासनाला काय सांगू इच्छितात? आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूरजला जाऊन आज जवळपास आठवडा झाला, परंतु कुठलाही लोकप्रतिनिधी सूरजच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला नाही। त्यांनी सूरजच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे, त्याचबरोबर आर्थिक सहाय्य केलं पाहिजे आणि इथून पुढे सूरज सारख्या मुलं आत्महत्या करणार नाही याची काळजी घेण्यासाठी, म्हणजे याची दक्षता घेण्यासाठी त्यांनी ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा त्यांनी रद्द केल्या पाहिजे, अशी आमची मागणी आहे। मी ऍडव्होकेट अभय टाकसाळ। या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी जे उपोषण सुरू केलं आज, लाक्षणिक उपोषण, एक पालक म्हणून मी या उपोषणामध्ये सहभागी झालेलो आहे। आज देशामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मला आठवत आहे की पूर्वी 12वीच्या आधारावर मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळायचे आणि त्या 12वीच्या आधारावर, मेरिटच्या आधारावर जे कोणी डॉक्टर आणि इंजिनियर झालेले आहेत ते दर्जेदार डॉक्टर आहेत, दर्जेदार इंजिनियर आहेत। अगदी नावाजलेले डॉक्टर आपल्याला अनेक सांगता येतील की जे 12वीच्या बेसिसवर जे डॉक्टर झालेत, डायरेक्ट ऍडमिशन त्यांना मिळाली। ही नीट परीक्षा आणलीच कशाला याचा मला प्रश्न पडतो।
आणि आता हे प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटतोय. एक परीक्षा सरकारला घेता येईना, ज्याचा पेपर फुटत नाही. बरं, ज्याचा पेपर फुटला ते आपल्याला माहित बी पडत नाही, आता कळालं की पेपर फुटला म्हणून. अशा अनेक परीक्षा झालेल्या असतील ज्याचे पेपरही फुटले असतील, आपल्याला माहित होत नाही. आणि या आपल्या जंतर मंतरला दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर ते आंदोलन झालं. दिल्लीमध्ये आंदोलन झालं, पण आमच्या गल्लीतला मुलगा, आमच्या वैजापुरातला खंडाळ्यातला मुलगा हा आत्महत्या करतोय. आणि आपण संवेदनशील असलं पाहिजे म्हणून या एआयएसए पण एआयवायफने या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे. अत्यंत त्यांनी चांगलं संवेदनशीलपणे या ठिकाणी आपल्या वैजापूर शहरातले देखील हे सगळे तरुण मुलं अगदी संवेदनशीलपणे या उपोषणामध्ये सहभागी झाले. ही फार चांगली बाब आहे की या आपल्या भारतामध्ये संवेदनशील तरुण देखील आहेत. यांची मागणी ही रास्त आहे. नीट आणि एनटीए रद्द झाली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भागामधले जे काही आमदार, खासदार, मंत्री असतील त्यांनी तातडीनं या सूरजच्या आईवडिलांना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे, त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. आणि इथून पुढे कुठल्याही विद्यार्थ्याने आत्महत्या करू नये असं मला पालक म्हणून वाटतं. कारण तुम्ही नापास नाही आहेत बाळांनो, ही व्यवस्था नापास आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि इथून पुढे कोणीही आत्महत्या करू नका, लढा, आपण आत्महत्या करू नका. कारण तुमच्या नंतर तुमच्या आईवडिलांचं काय होईल याची काळजी घ्या. आईवडिलांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे, ते आपल्याला लढण्यासाठी, जगण्यासाठी आणि त्यांच्या म्हातारपणाची काठी आपल्याला व्हायचंय. नाही डॉक्टर होता आलं तर दुसरं काहीतरी होता येईल, तिसरं काहीतरी होता येईल. अगदी डॉक्टरच होणं किंवा इंजिनियरच होणं हे काही अल्टिमेट उद्देश असू शकत नाही. म्हणून आत्महत्या करू नका, लढा, एवढंच मी या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. नाव सांगा. सागर गंगाधर मोठे. मी आज या उपोषणासाठी आमच्या संघटनेकडून, आमच्या संघटनेचं नाव आहे युवा लहुजी भीमसेना, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचे सर्व मित्र परिवार, आमचे सदस्य, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आमच्या गावातला म्हणजे खंडाळा गावचा एक मुलगा या ठिकाणी शैक्षणिक या नीटच्या परीक्षेमुळे आत्महत्या करतो. आणि इथले स्थानिक जे प्रतिनिधी आहेत किंवा या ठिकाणी मंत्री महोदय हे सत्तेसाठी येत आहेत, पण स्थानिक जो मुलगा या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरापर्यंत जाऊ शकत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी युथ फेडरेशन जे आहे आमच्यावाले युवकांनी या ठिकाणी उपोषण लावलेले आहे, यासाठी मी समर्थन देतोय. आमच्या संपूर्ण संघटनेकडून मी पाठिंबा जाहीर करतो. या ठिकाणी माझ्यासोबत आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रुद्राभाऊ शेजवळ असतील, या ठिकाणी दिनेश भाऊ त्रिभुवन असतील, दिनेश वैरागर असतील, रोहित भैया असतील, या सर्वांचं या ठिकाणी आम्ही पाठिंबा म्हणून जाहीर करतो.